जनतेसाठी जो संभ्रम निर्माण करून दिलाय, म्हणजे जनतेत संभ्रम झालाच नाही. कारण काल बातम्या आल्यानंतर अनेक लोकांचे, अनेक नागरिकांचे फोन आले की मॅडम तुम्ही घाबरू नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, कारण तुम्ही विकास कामांवर भर दिलाय. तर आणि त्या अनुषंगाने आज ही पत्रकार परिषद आम्ही घेतोय. आता तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे नगरपालिकेची निवडणूक जवळ आलेली आहे आणि त्याचेच हे पडघम वाजायला सुरुवात झाली असं मला खऱ्या अर्थाने वाटतंय. काही झाले, ही आता निवडणूक येते 1 वर्षभरात, काही झालं तरी हे आपलं दुकान परत आपल्याला कसं मिळेल, आणि ह्यासाठी गेल्या 20 वर्षातला भ्रष्टाचार आपण झाकून ठेवण्यासाठी त्यांच्याकडे विकासाचे मुद्देच नाहीये, आणि म्हणून 20 वर्षातला भ्रष्टाचार झाकून ठेवण्यासाठी हे त्यांनी माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप, बिनबुडाचे आरोप करायला सुरुवात केली. हे त्यांचं षडयंत्र आहे. माझं असं म्हणणं आहे, जो काय त्यांनी ठराव केलाय, आता तुम्ही म्हणताय म्हणून आमच्याकडे काय तसं अधिकृत माहिती आलेली नाहीये, पण सगळे जे माझे 18 नगरसेवकांच्या काय माझ्या सहकार्याने सह्या केल्या, माझा त्यांच्यावर अजिबात आक्षेप नाहीये, ते माझेच आहेत आणि आम्ही एकत्र मिळून सभागृहात चांगले उत्तम प्रकारे कामं या 4 वर्षात केलेली आहे, जी यांना 20 ते 30 वर्षात यांच्या हातात सत्ता होती त्यांना जमलं नाही, ते आम्ही 4 वर्षात करून दाखवलंय. हाच मोठा त्यांचा पोटशूळ आहे, हीच त्यांना पोटदुखी झालेली आहे. हे जरी यांनी ठराव केला, म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की ह्या 18 जणांच्या सह्या केलाय आणि 18 जणांनी एकत्र येऊन नगराध्यक्षांवर ठराव केलाय. पण तुम्हाला सांगते की ह्या मागे, या पडद्यामागे फार मोठे दिग्गज राजकीय कलाकार आहेत आणि हे तुम्हाला माहिती आहे कशासाठी, म्हणजे भ्रष्टाचार करणारेच भ्रष्टाचारावर बोलणं म्हणजे फार मोठी हास्यास्पद गोष्ट आहे. कारण आता एक ताजे उदाहरण मला ह्यांनी दिलंय. गेल्या वर्षीची टर्म संपता संपता त्यांनी बाजारपुलाचं पेमेंट केलं, त्याच्यानंतर आता तो विषय म्हणजे प्लॉटिंगचा रस्ता, जेव्हा प्लॉटिंग पडतो तेव्हा रस्ता दिला जातो, पण तो डीपीत दाखवून तो त्या रस्त्याचं पेमेंट त्यांनी 25 लाख आधी अदा केलं आणि त्यानंतर 1.5 कोटी अदा करा म्हणून ते प्रस्ताव दिला. तो प्रस्ताव दिल्यानंतर आम्ही सभागृहात विषय, तो झालाच विषय, पण आम्ही ते 1.5 कोटी वाचवलेत ना, म्हणजे ह्यांचे भ्रष्टाचार आणि आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करतात. 6 कोटीची पाणी योजना 16 कोटीवर नेली. आम्हाला म्हणतात वाढीव कामं झाली आहेत, यांच्या काळात 100% वाढीव दिलेले आहेत. 6 कोटीची पाणी योजना 16 कोटीवर गेलीच कशी, म्हणजे ह्याला वाढीव म्हणता येत नाही का? असे अनेक मुद्दे आहेत. जागेचा मुद्दा झाला, 25 लाखाची रिकव्हरी आहे, 100% वाढीव कामं त्यांनी दिलेली आहेत. दुसरा महत्वाचा, अतिशय महत्वाचा विषय जो खरोखर गोरगरिबांच्या वर फार मोठा आलेला आहे, जमिनींचं. तर हा जो शहराचा विकास आराखडा आहे, गेल्या 20-30 वर्षात जो शहराचा विकास आराखडा जो तयार होतो, ते मागील सत्ताधारी आपल्या घरात बसून हा विकास आराखडा तयार करत होते आणि गरिबांच्या जमिनीवर आपणच आरक्षण टाकायची, त्या जमिनी आपण लाटायच्या, आपण आरक्षण उठवून म्हणायचं, त्याच्यात बाजार करायचा. त्यांची PhD आहे हो, आणि ह्यांनी आमच्यावर बोलावं. तुम्ही तर लोकप्रतिनिधी ह्या पत्रकार, तुम्हाला जास्ती कळतं आमच्यापेक्षा, म्हणजे कुणी कुणावर बोलावं. तसंच आता त्यांनी माझ्यावर 58(2) म्हटलं, 58(2)चा वापर केलाय. तुम्ही बघा ना, रत्नागिरी नगर परिषद बघा, खेड नगर परिषद बघा, त्यांनी 58(2)चे वापर केले नाहीत का? त्यांनी कोणत्या कोणत्या कामांसाठी 58(2)चे वापर केले? एकट्या चिपळूण नगर परिषदच्या नगराध्यक्षाने 58(2)चा वापर केलेला नाहीये. आणि दुसरी गोष्ट, सांस्कृतिक केंद्र, माजी आमदारांनी तर मला असं मार्गदर्शन केलं की सांस्कृतिक केंद्र हे 58(2) वापरून सुरू करा. तुम्हाला आठवत असेल तर बघा सतीशजी, आता हेच आम्हाला सांगतायत, पण आम्ही तसा वापर केलेला नाहीये, अत्यावश्यक कामांसाठीच केला. कारण का, एक भिंतीचं उदाहरण देते. पुण्यातल्या माळीन गावी जेव्हा ती भिंत कोसळली आणि संपूर्ण गाव सगळं जमीनदोस्त झालं, मग ही दुर्घटना घडली. अशी दुर्घटना घडायची वाट बघायची का आपण? जर आज संसारी नाक्यात यांच्या आशिष खातूंच्या वॉर्डात जी डोंगर कोसळला होता, दगड आले होते आणि खाली घरं होती, आणि त्या लोकांनी आम्हाला वस्तुस्थिती दाखवली, आम्ही इंजिनियरला नेलं, आणि जर हे दगड, ही भिंत, हा डोंगर कोसळला असता तर जीवित हानी झाली असती तर याला जबाबदार कोण?
म्हणजे माळींची दुर्घटना व्हायची आपण वाट बघायची का? अत्यावश्यक कामांसाठी वापर करायला नको का इथे? ह्यानी किती 58 वापरलेत, किती भिंती वापरले, किती केलेत सार्वजनिक ह्याच्या प्रायव्हेट खाजगी, त्याचा शोध काढा ना. यांनी आता 19 कामांची चौकशी लावली. मी तर म्हणते गेल्या 20 ते 30 वर्षात जी काय त्यांनी हे केलंय, भ्रष्टाचार केलाय, जी काय कामं घेत त्या सगळ्यांचीच चौकशी झाली पाहिजे, नुसत्या 19 कामांची नाही. आणि ह्या 19 कामांना मी खंबीर आहे, ह्या चौकशीला जायला मी खंबीर आहे. आणि मी हे आव्हान आतापर्यंत काय, मी नगराध्यक्ष झाल्यापासून पहिल्या दिवसापासून माझा संघर्ष सुरू झालेला आहे. अगदी म्हणजे पोलीस स्टेशन पासून ते सभागृहात एका महिला नगराध्यक्षाला कोंडून ठेवण्यापर्यंतचे प्रकार माझ्या बरोबर झालेले आहेत. इतकंच काय तर माझ्या दालनात जेव्हा मी प्रवेश केला आणि खुर्चीवर बसता क्षणी कॉम्प्युटरने पेट घेतला, म्हणजे जीवे मारण्याचा पण इथे प्रकार केलेला आहे सुरुवातीच्या काळात, हे सांगते मी. एवढं सगळं माझ्या बाबतीत घडलं, एवढी आव्हानं मी स्वीकारली, पण मी जनतेसाठी धैर्याने तोंड द्यायला खंबीर आहे आणि शेवटपर्यंत देत राहणार. मी जनतेसाठी कटिबद्ध आहे, विकासाच्या कामांसाठी. आणि जे काय त्याने आता चौकशी लावले त्या चौकशीला सामोरं जायला मी तयार आहे. आता ते म्हणतायत की मॅडमने हे केलं ते केलं. मी पण मागच्या एक 20 ते 30 वर्षातल्या जर ह्याचं तुम्ही म्हणालात ना आता, मग ते का नाही लावलं, मागचा इतिहास का नाही काढला, तो का नाही त्यांचा भ्रष्टाचार काढला, तुम्ही आत्ताच का बोलताय? जर मी त्यांचा भ्रष्टाचार काढत बसले असते, कोर्ट मॅटर केलं असतं, इकडे जा तिकडे जा करत बसत, तर विकासाची कामं झालीच नसती. माझं पहिलं प्राधान्य मी जनतेला दिलेली आश्वासन आहेत. मी जनतेला विकासाची कामांचे आश्वासन, त्या कामांवर मी फोकस केला. आणि म्हणूनच या कमी कालावधीत आमची धोरणात्मक कामं झालेली आहेत. आणि ती धोरणात्मक झालेली कामं आहेत त्यांचंच त्यांना ते आता पुढच्या निवडणुकीला फार मोठी भीती निर्माण झालेली आहे. आणि म्हणून जेणेकरून हिला बदनाम करून, हिला टार्गेट करून, हिला लोकांमध्ये संभ्रम निर्माण करून बात कशी करायची, तिला हे कसं करायचं, असं त्यांचं हे षडयंत्र रचलेलं आहे. परंतु ह्या सगळ्या गोष्टीला मी सामोरं जायची तयारी आहे. ओके, त्याचं थर्ड पार्टी ऑडिट करून घ्यायचं होतं. आता ऑडिट करून घेतल्याशिवाय आपण ताब्यात घेऊ शकत नाही. सांस्कृतिक केंद्र उद्या काय पडझड झाली तर सगळ्या नगरसेवकांवर येणार असतं, म्हणून ऑडिट झाल्याशिवाय ते ताब्यात घेऊ शकत नाही ठेकेदाराकडून. त्यासाठी येणारा खर्च हा 2.25 लाख रुपये होता. तो सभागृहात लावला, तो नामंजूर केला. म्हणजे इकडे नामंजूरही करायचं आणि ऑडिट करूनही घ्या म्हणायचं. त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झालेला त्याची चौकशी पण नाही केली तुम्ही अजून. काय झालं ते नेमकं? पुंच्यावरती केवढं राजकारण झालं होतं. ते राजकारण आहे शेवटी. राजकारण कसं तुम्ही माझं म्हणणं, तुम्ही म्हणताय ना भ्रष्टाचार झाला, चौकशी चालू आहे, त्याच्यात टीएस झालाय, थर्ड पार्टी ऑडिट झालं, त्यामध्ये रिसर्च टेंडर झालेलं आहे, टीएस टेक्निकल सँक्शन झालेली आहे, थर्ड पार्टी ऑडिट झालेलं आहे, या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. ह्यांनी जे काय थांबवलंय, आम्ही पेमेंट केलेली नाही, मग भ्रष्टाचार कसा म्हणता येईल? 58 कामं झाली, त्याचं पेमेंट झालेलं नाही अजून. सांस्कृतिक केंद्राचे जवळजवळ 3 ते 3.5 कोटी पेमेंट करायचं आहे. 2.5 कोटी पेमेंट झालं त्यांच्या सत्तेत असताना त्यांचं झालंय. 58 गाडी तुम्ही म्हणताय ना, संडासाची कामही नगरसेवकांच्या मागणीनुसारच. आणि तसं त्यांनी मागणी केली म्हणून मी केलं असंही नाहीये. प्रत्यक्ष पाणी इंजिनियरला घेऊन मी केलेली आहे आणि त्या नगरसेवकांना घेऊन केलेली आहे. आणि कसं आहे, पाठीत खंजीर खुपसासारखं आहे. म्हणजे त्यांच्याच लेटर हेडवर देऊन 58 वापरून आमचं हे करा, हातापाया पाडा. कधी नाही त्या हातापाया पाडा, मी तुमच्या पाया पडतो, पण माझं हे झालं पाहिजे काम. आणि आता पाठीत खंजीर खूप असल्याप्रमाणे तक्रार करतात. रस्त्यांची अर्धीच कामं झाली आणि अर्धी कामं अजून पेंडिंग आहेत. त्याचं काय करणार तुम्ही? कसं काय केलं? आता बजेटच थांबवलंय. बजेटच्या अगोदर आलेले पैसे सुद्धा तुम्ही म्हणजे अर्धवटच झालेले आहेत का? जरा वरचा पोट केलेलाच नाही का? थांबलंय म्हटलं सगळंच थांबलंय ना. नाही होते 300 अशी का परिस्थिती झाली असं जरा आम्हाला सांगावं. तुम्हाला तेच अशी का परिस्थिती झाली तेच तुम्हाला सांगते. ज्यांना 20 वर्ष सत्ता सांभाळल्या, 20 ते 30 वर्ष यांच्या ताब्यात नगरपालिका होती, त्यांना ही धोरणात्मक कामं. आता तुम्हाला सांगते, औद्योगिक वसाहत गेले कित्येक वर्षाचा प्रश्न होता हा तिथे उभं राहून भांडून त्या यांना झोपडपट्टीवाले यांचेच मतदार यांनीच करायचं, हे उठवायचं नाही. पण ते सगळं उठवून आज तिकडचं ते सुरू झालं.
भाजी मंडईचा विषय होता, तोही मार्गी लागलेला आहे. परंतु तुम्हाला ह्याच्यातही राजकारण तुमच्या लक्षात आलं असेल, ते अधिक काही बोलायची गरज नाहीये. मूल्यांकन पण हा झालं. सगळा राजकीय सगळा खेळ आहे का? राजकीयच खेळ. हा सगळा राजकीय खेळ आहे आणि पुढची नगरपालिका हे दुकान माझ्या ताब्यात आलंच पाहिजे आणि म्हणून हे षडयंत्र त्या आहे. पाठीमागं कोण आहे मग मॅडम? या सगळ्यांच्या पाठीमागं मी कोण आहे? तुम्हाला सांगितलं ना, माझी सगळे आजी माजी जो दोन-तीन दिग्गज नावं घ्या ना. नेते लोकप्रतिनिधी हे सगळे एकत्र आले. नाव एवढं- कशाला? एवढं- आजी माझी नग हे सगळं तुम्हाला माहिती आहे. मला एक मॅडम म्हणायचं, तुम्हाला सर्वांनाच एक प्रश्न असा आहे की म्हणून की नुसतं 19 कामांच्याच कशाला, 19 कामांचा जो काय असेल चौकशी ती होईलच, त्याला मी सामोरं जाईनच. जो काय दंड देतो भरायची पण माझी हिंमत आहे. परंतु जे 20 वर्षात जो काही भ्रष्टाचार झालाय, तुम्हाला तर उदाहरणं देऊन सांगितले. आता 1.5 कोटी आमचे गेले, आमच्या काळात आलं म्हणून ते सभागृहात लावलं म्हणून ते पण त्यांना माघार घ्यायला लावली केस. हे लक्षात घ्या. तिथं जाऊन जिल्हाधिकाऱ्यांना, डीपीओ मॅडमला, तिथल्या त्रिसदस्यीय समितीला हे सगळं समजावून सांगणारी एकमेव सुरेखा केराडे नगराध्यक्ष होती आणि म्हणून त्यांनी ही केस मागे घ्यायला लागली. म्हणून 1.5 कोटी रुपये नगरपालिकेचे वाचले आणि हे 25 लाखाची रिकव्हरी सुद्धा आम्ही करणार. म्हणजे असे जे 6 कोटीची पाणी आहे त्या सगळ्या चिपळूण शहराला माहितीये आणि अजून लोक पाणी पाणी करतायत. परंतु आम्ही नुसते फ्लेक्स लावले आणि ग्रॅव्हिटीची पाणी योजना 10 लाख रुपये भरून ठेवले होते, ते परत एमजेपी कडून मी परत घेतले. पाणी योजनेसाठी टेक्निकल सँक्शनसाठी 10 लाख रुपये भरून ठेवले होते एमजेपी ला. म्हटलं तुम्ही काय टेक्निकल सँक्शन केलं नाही, काही केलं नाही, डीपीआर आमचे 10 लाख आम्हाला परत द्या. ते परत घेतले. ही सुरेखा केराडे नगराध्यक्ष. मॅडम आणि हा डीपीआर आम्ही तयार करून आज ठाणे एमजेपी मध्ये तो टीएस साठी आहे आणि तो सुद्धा मार्गी लावण्यासाठी माझ्या सर्व पक्षीय नेत्यांकडे माझे तेवढे चांगले संबंध आहे आणि त्यासाठी मी प्रयत्न करणार. आम्ही भाजप म्हणून सगळे आम्ही प्रयत्न करणार आहोत. मॅडम आम्ही एकत्र खेळीमेळीने सगळे नगरपालिकेची कामं केलेली आणि त्यांच्या सहकार्यामुळे हे आज कामं 4 वर्षात झाली, ती या नगरसेवकांमुळेच झालेली आहेत. पण तुम्हाला परत सांगते, आता 1 वर्ष फक्त राहिलेलं आहे आणि ह्या 1 वर्षात फक्त एवढी कामं जवळजवळ 10-20 कोटीची कामं आमची वर्कऑर्डर द्यायची राहिलेली आहेत आणि ती होऊ नये. म्हणजे चिपळूण शहराला विकासाला काही राहिलंच नाहीये आणि ती होऊ नये म्हणून हा त्यांनी सगळा खीळ बसवण्यासाठी ह्या नगरसेवकांवर व्हीपचं शस्त्र दाखवून त्यांना दबाव आणून हे सगळं केलेलं आहे. आणि ह्या मागे नुसते 18 नगरसेवक नाही, हे या मागचे पडद्यामागचे जे कलाकार आहेत, राजकीय कलाकार, दिग्गज नेते आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, ह्यांचं हे सगळं षडयंत्र आहे. कलेक्टर साहेबांच्या आदेशानुसार बजेटचं पुनर्विनियोजन करणं आवश्यक आहे. तो विषय लावलेलाच आहे आणि मला वाटत नाही ते विरोध कर, कारण त्यांनाही त्यांची जाणीव झालेली आहे की आपण हे 1 वर्ष आपण सभापती पद घेतलेली आहे, त्या सभापती पदाला आपण न्याय देऊ शकलो नाहीये. त्यामुळे आता कुठेतरी हे बाजूला करून आपण हे बजेट हे मंजूर करावं लागेल. म्हणजे करतील ते, माझा विश्वास आहे. आणि एकदा बजेट हे पुनर्विनियोजन आहे 6 तारखेचं, ते मंजूर झालं की सगळं परत गाडं सुरू होईल. यांना काय करायचं ते करू दे, आपण आपलं करत राहायचं. विकृती म्हणायची, ही विकृती म्हणावी लागेल. कारण गेल्या टर्म मध्ये सत्तेत बसून त्यांच्या विरोधात गेले 5 वर्ष त्यांना त्रास दिला आणि ह्या वेळेस आमच्या बॉडीच्या वेळेस त्यांच्याच मांडीला लावून त्यांच्या बरोबर हे करतायत. म्हणजे ही विकृती म्हणायची नाही. आज आमच्या काळात 11 गाड्या आल्या, शासनाचाच निधी नाही, पण त्यांना या माध्यमातून अनेक बातम्या झळकल्या आणि या बातम्या झळकल्यानंतर अनेक विषयांचे गैरसमज लोकांच्या मनात पसरले जातात. त्यांचं काही अंशी निराकरण करणं. आम्ही नगरपालिकेत 2016 साली निवडून आलो. त्याच्यानंतर पहिले 3 वर्ष काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी अशा तिघांनी मिळून या नगरपालिकेवरती सत्ता चालवली. या गेल्या 3 वर्षाचा जो कारभार आहे त्यातला पहिलं 1 वर्षभराचा कारभार पंकज पाटील चीफ ऑफिसर असताना, त्यावेळी कारभारात अनेक पद्धतीच्या अडचणी येत होत्या. पण नवीन चीफ ऑफिसर आल्यानंतर शहराने जो विकासाचा एक झंझावात तयार व्हायला लागला, चिपळूण शहरात किंवा चिपळूण नगरपालिकेला फार मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध झाला आणि या निधी उपलब्धतेच्या माध्यमातून अनेक प्रोजेक्टना हात घातला गेला. काही कामं तर अशी आहेत की गेले 30-30 वर्ष जवळजवळ जी कामं पेंडिंग पडलेली होती आणि तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी त्या विषयाला कुठेही हात सुद्धा लावलेला नाही, अशी सर्व कामं मोठ्या प्रमाणावर व्हायला लागली. राजकीय वर्तुळात ज्यावेळी या सर्व गोष्टींची, शहरात सुरू असणाऱ्या वेगवेगळ्या विकास कामांची
आणि करोडो रुपये खर्च होण्याची चिपळूण नगरपालिकेची जी कामाची घोडदौड चालू झाली, त्यामुळे साहजिकच काही प्रस्थापित ज्यांनी अनेक वर्ष नगरपालिकेवरती अधिराज्य गाजवलं अशा लोकांच्या पायाखालची वाळू सरकायला लागली. कारण त्यांनी असे काही प्रयत्न केले होते की ही आघाडी पहिल्या 2-2.5 वर्षातच मोडावी, पण त्या आघाडी मोडण्यात त्यांना त्यावेळी यश आलं नाही. माननीय माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं इलेक्शन नंतर हा महाविकास आघाडीचं राज्य या महाराष्ट्रात आलं आणि मग त्या 3 पक्षांनी एकत्र येण्याची जी संपूर्ण महाराष्ट्रभर लाट आली, त्या लाटेमुळे इथलं आमचं ऐक्य होतं ते बिघडलं. की शेवटी प्रत्येक पक्षाची एक पॉलिसी असते, त्या पॉलिसीनुसार जो तो पक्ष आमच्या या विकास नगरपालिकेच्या सत्तेतनं बाजूला झाला आणि त्यांनी 3 पक्षांची वेगळी आघाडी तयार केली. पण मला इथे मुद्दामून नमूद करावं असं वाटतं की हे 3 पक्ष एकत्र आल्यानंतर कमिट्यांची इलेक्शन झाली आणि सभापती पद त्यांच्या ताब्यात गेली. ही ताब्यात गेल्यानंतर जो शहरात सुरू असणारा विकास होता, या विकासाला एवढा मोठा ब्रेक बसला की साधं बजेट, या बजेटला सुद्धा मंजुरी मिळू शकली नाही. ज्यावेळी सभागृहासमोर बजेट येतं त्यावेळी स्थायी समिती असते. या स्थायी समितीतही हे सर्व सभापती पदसिद्ध असतात आणि आपल्याच सभापतींनी, ज्यांचं त्याच्यात मेजॉरिटी ठरते, त्यांनी तयार केलेलं बजेट, त्यांनी स्टँडिंग कमिटीला मान्य केलेलं बजेट हे कौन्सिलमध्ये हेच स्थायी समितीचे सदस्य सुद्धा या बजेटच्या विरोधात मतदान करतात आणि ते बजेट उधळून लावलं जातं. आज गेल्या 6 महिन्यात बजेटची मीटिंग मॅडम जानेवारीत झाली ना, जानेवारी नंतर नगरपालिकेत पूर्णपणे विकास कामं ठप्प झालेली आहेत. ठीक आहे, कोरोनाचा काळ आला, पण कोरोनाचा काळ आपल्याकडे मार्चच्या नंतर आला. पण गेल्या त्या जानेवारी, फेब्रुवारी, मार्च मध्ये जी पावसाळ्याच्या कामांची सुद्धा बेगमी करायची असते किंवा नाले सफाई असेल, अनेक गोष्टी असतील, या विषयात कुठेही या लोकांचं कसलंही नियोजन झालं नाही, कोणत्याही मिटिंगा लागल्या नाहीत. आज प्रशासन कोणत्याच विषयात सहकार्य करायला तयार नाही आणि या लोकांनी संपूर्ण शहराचा विकासाचा बट्ट्याबोळ करायचं काम गेल्या 6 महिन्यात केलं. त्याचं कारण असं आहे की ज्या विषयांना आपण कौन्सिल सभेत, आता त्यात राष्ट्रवादीचे 4 आणि काँग्रेसचे 5, हे 9 सदस्य तर वेगवेगळ्या विकास कामांना मंजुरी देण्याच्या प्रक्रियेत होते आणि ज्या कामांना आपण आर्थिक प्रशासकीय मंजुरी दिली सभागृहात बसून, काल मी मुद्दामून नगरपालिकेत बसलो होतो, काही गोष्टींची माहिती, आढावे काढले, काही मिनिट्स बुक काढली, काही ठराव काढले. याच्यामध्ये रस्त्याची कामं असतील, एखाद्या प्रत्यक्ष जागेवर कामाचं एक वेगळं स्वरूप समोर येतं की अमुक एक आयटम तुम्हाला वाढवायला पाहिजे, अशा कामांची नावं घेऊन की आम्ही आर्थिक प्रशासकीय मंजुरी देतोय, तुम्ही ही कामं करून घ्या, या पद्धतीने होऊन या सगळ्याला आर्थिक प्रशासकीय मंजुरी देतो आणि ते एकमताचे ठराव आहेत. मुद्दामून इथे मला नमूद करायचंय की जे स्वतःला भयंकर स्वच्छ चारित्र्याचं सिद्ध करण्यासाठी सध्या एक पेपरची हेडलाईन होण्यासाठी फार मोठ्या पद्धतीने केळसकर वळवळ करतात, पण त्या केळसकरांचा सुद्धा विरोध नाही आहे. त्याच्यात जे ठराव झालेत ते एकमताचे ठराव झालेत आणि आम्हीच केलेल्या एकमताच्या ठरावाची आम्हीच चौकशी करायला सांगतो, म्हणजे आम्ही आमची स्वतःचीच चौकशी करायला सांगतो. याच्यावर आरोप आमच्यावर नाहीत, याच्यावर सगळ्यात जास्त आरोप त्यांच्या स्वतःवर येतात ज्यांनी हे सर्व ठराव मंजूर केले. याच्यात काय आरोपी व्हायचं झालं तर नगराध्यक्ष एकटे आरोपी होऊ शकतात का? नगराध्यक्षांनी कुठच्या गोष्टीचा स्वतःचा ठराव केलाय का? तर नाही, नगराध्यक्षांनी स्वतःचा ठराव कुठचाच केला नाही. सभागृहाने मंजुरी दिली, त्याच्यानंतर सगळे ठराव पास झाले आणि ती कामं झाली. केंद्र तयार झालेलं आहे, पण आज आपण उद्घाटन करू शकत नाही. केवळ आणि केवळ आडमुठ्या भूमिका की नवीन आलेल्या नगराध्यक्षांनी चिपळूण या लोकांना 2005 पासून 2016 पर्यंत इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र सरळ करावं, इथली सांस्कृतिक चळवळ वाढीस लागावी, लोकांची सांस्कृतिक भूक भागावी, या दृष्टीने काम करता आलं नाही.
जे काम मॅडमनी करून दाखवलं, हे करून दाखवलेल्या कामाला अडकाटी करायची आणि चिपळूणच्या जनतेला वेठीस धरायचं काम या लोकांनी या गेल्या 6 महिन्यात केलेलं आहे. आज कुठचंही नवीन काम घेतलं जात नाहीये. आज शहरात पहिल्यांदा अशी अवस्था आहे की कुठचंही काम, आज विकास काम शहरात चालू नाही. ही 3 पक्षांची आघाडी एकत्र आल्यानंतर झालेल्या गोष्टी आहेत. ही भकास आघाडी आहे. ही शहराच्या विकासासाठी एकत्र आलेली आघाडी नव्हे, ही भकास आघाडी आहे. कोरोना काळ आल्यानंतर मॅडम शासनाचे GR आले ना काही, की जी टेंडर आलेली ती सुद्धा उघडू नका, नवीन विकास काम चालू करू नका, हे महाराष्ट्र शासनाचे आदेश आहेत. म्हणजे महाराष्ट्र शासनातनं पैसे येणं बंद होतंय. अशा परिस्थितीत नगरपालिकेचं कामकाज करायचंय. आज खरी मला तुम्हा सगळ्यांनाही विनंती आहे, प्रस्ताव कोणी करावेत, आरोप कोणी करावेत, राजकारण होत असतं, चालत राहील, चौकशा लागतील, चौकशा होतील, त्याच्यावरती काय कोर्ट कज्जे व्हायचे असतील तर तीही होतील. राजकारण राजकारणाच्या जागी राहील. परंतु या सगळ्या प्रक्रियेतनं शहर विकासाच्या कामांचा ठप्प होणं आणि बट्ट्या वळवणं हे आपण आगामी 5 वर्ष मागे आल्यासारखं आहे. शेवटी कसं असतं, ज्या लोकांनी अनेक वर्ष सत्ता राबवली या नगरपालिकेत, त्या पक्षाचंच राज्यातही सरकार होतं. काही वेळेला इथे शिवसेनेचा आमदार होता, पण नगरपालिकेने शिवसेनेच्या आमदारांचे कधी निधी स्वीकारले नाहीत. रादर दॅन त्यांच्याच पक्षाचा मंत्री असणाऱ्याचे पण पैसे स्वीकारले गेले नाहीत. हा या चिपळूण नगरपालिकेचा इतिहास होता. हा इतिहास आम्ही खोडून काढला. शेखर सरांनी पण मापातल्या पुलासाठी 7 कोटीचा निधी मंजूर करून दिला. 3 वर्षे शेखर सरांच्याच नेतृत्वाखालचे नगरसेवक आमच्याबरोबर काम करत होते. एवढा जर भ्रष्टाचाराचा विषय इथे असता तर ते 7 कोटी रुपये आणून मॅडमच्या ताब्यात द्यायला शेखर सरांना काही वेळ लागलाय? साधा विचार करण्याचा विषय. शेखर सरांनी मापापासून इकडे मुरादपुरात येणारा जो पूल आहे त्याच्यासाठी 7 कोटीचा निधी मंजूर करून नगरपालिकेकडे वर्ग केला. तर शेखर सरांनी हे केलंच नसतं ना, हे केलंच नसतं. नगरपालिकेसाठी हा निधी आणायचा त्यांनी प्रयत्न केला आणि आम्ही तो निधी स्वीकारला. आम्ही तो निधी टाळण्याचा कुठेही प्रयत्न केला नाही. कारण पहिल्या दिवशी आम्ही निवडून आल्यानंतर ही भूमिका घेतली की कोणीही 1 रुपया नगरपालिकेसाठी देत असेल तरी आम्ही तो स्वीकारू. पण काही शेकड्यात कोटी रुपये गेल्या 3 वर्षात नगरपालिकेत आल्यानंतर या सगळ्यांचे डोळे फिरलेत. वेगवेगळ्या मागण्या व्हायला लागल्या. या मागण्यांची पूर्तता करणं अशक्य आहे. आघाडी म्हणून ज्यावेळी बसतो त्यावेळी काही कामं करताना लिमिटेशन्सही येत असतात. सर्वांनाच ती माहिती आहे लोकशाही प्रक्रियेत. परंतु एक्स्ट्रीम लेवलच्या मागण्या कोणी कोणाच्या पुऱ्या करू शकत नाही. आज जे केळसकर या सगळ्यात अर्जदार वगैरे होणार आहेत किंवा आता त्यांनी सबमिटही केलं असेल, तुम्हाला एक मुद्दा म्हणून किस्सा सांगतो. खिंडीत एका प्लॉटचं प्लॉटिंग झालं आणि प्लॉटिंगला रोड दाखवला गेला. हा प्लॉटिंगला जो रोड दाखवला गेला त्या रोडला कधी पैसे दिले जात नाहीत. त्याच रस्त्याला डीपीचा रोड बनवला गेला. डीपीचा रोड बनवला गेला त्याच्या अगेन्स्ट त्या पार्टीजवळ त्यातला माझ्या मते एक मॅडम माजी नगराध्यक्ष आहेत ना, त्याच्यात एक माजी नगराध्यक्ष आहेत. त्याच्यात त्या माजी नगराध्यक्षांजवळ साठेखत केलं गेलं. त्या साठेखताच्या अगेन्स्ट काहीतरी 45 लाख खरेदी किंमत ठरवली गेली. त्याच्या अगेन्स्ट 25 लाख रुपयाचं पेमेंट केलं गेलं. विचार करण्याची गोष्ट आहे. या लोकांनी नगरपालिका गेल्या 30 वर्षात कशा पद्धतीने लुटली असेल. आता आम्ही 4 वर्ष होत, आम्हाला त्यातले काही कागद हातास लागले. 25 लाख रुपयाचं यांनी पेमेंट केलं. आता साठेखत केल्यानंतर तुमचं मूल्य ठरलं. एक वेळ असं समजा की तो खरोखर डीपीचा रस्ता आहे. तुमचं मूल्य ठरलं म्हणजे फायनल खरेदी करत होताना ती जी काय 42-45 लाख रुपये किंमत किती असेल तेवढंच पेमेंट होणं अपेक्षित आहे. हे 25 लाख खिशात घातले. नंतर त्या जमिनीचं व्हॅल्युएशनचा प्रस्ताव कलेक्टरकडे गेला. हा प्रस्ताव केला गेला. कलेक्टरने त्याचे अधिकार मागवते प्रांताला दिले व्हॅल्युएशन करायचे. प्रांताने त्या रस्त्याच्या जागेची किंमत 1.5 कोटी रुपये केली. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आणि हे 1.5 कोटी रुपये द्या म्हणून महसुली प्रशासन यंत्रणेसह सर्वांचा आमच्यावर दबाव यायला लागला.
सभागृहात मॅडमनी दबाव आला म्हणून तो विषय लावला. या सभागृहात आम्ही 30 सदस्य, 27 मॅडमसह आणि 3 आम्ही स्वीकृत. या 30 मधल्या 29 नगरसेवकांनी विरोध केला आणि याचे 1.5 कोटी रुपये द्या म्हणून हा अविनाश केळसकर एकटाच सभागृहात आग्रह धरून होता. ज्या गोष्टीची आर्थिक प्रशासकीय मंजुरी नाही, कोणतीही नाही, कोणतीही आर्थिक प्रशासकीय मंजुरी नाही. आमच्या समोर जो ठराव त्यावेळी आला होता त्या ठरावावरती नगराध्यक्षांच्या सह्या सुद्धा नाहीत आणि अत्यंत बोगस पद्धतीने हे 25 लाख रुपये दिले गेले. आता यांना चौकशांची हौस आहे. आता हे 25 लाख रुपये वसूल करण्याची कार्यवाही नगरपालिका निश्चितपणे चालू करेल. मार्चच्या दरम्यान महामारी आली, महासंकट आलं, सगळं जग ठप्प झालं. परंतु चिपळुणामध्ये डिसेंबरमध्येच ही महामारी आली, ती महाविकास आघाडीच्या माध्यमातून. आणि पहिल्या 3 जानेवारीच्या एका सभेला, जी सर्वसाधारण सभा होती, त्यामध्ये जवळजवळ 61 कामाला निधी नाही आणि वेगवेगळी कारणं, फक्त बहुमताच्या जोरावर ती कामं थांबवलेली. खूप महत्वाची कामं चिपळूण शहरातली होती. असे सांगायला येतो की हे विकास काम ह्या महाविकास आघाडी झालं पण चिपळूण शहराचं पूर्ण ठप्प झालेलं आहे. छोट्या ज्या गोष्टी आहेत, आज संपूर्ण कोविड-19च्या याच्यामुळे सगळं काही संस्था बंद आहेत, देवळं बंद आहेत. त्याला आम्ही अनुदान देतो, दरवर्षी अनुदान देतो, 2% अनुदानामध्ये देतो. आज ह्या वर्षी खरोखर त्या अनुदानाची गरज प्रत्येक सामाजिक संस्थेला, त्या जे मंदिर असतील, सारथी असतील, त्यांना गरज होती. निव्वळ महाविकास आघाडीमुळे तो निधी यंदा आम्ही देऊ शकलो नाही. तो मार्चच्या आत आम्हाला द्यायचा असतो पण तो देता आला नाही वगैरे. चिपळूण आमच्या ह्या काळामध्ये शासनाच्या पैसा, शासनाकडे जो निधी होता त्याचा पुरेपूर वापर करणारे आमची ही बॉडी आहे. आणि त्यामध्ये नगराध्यक्ष मॅडमनी एक उत्तम प्रकारे काम चालवून पूर्ण शासनाच्या निधीचा वापर केलेला आहे. तिजोरी रिकामी हा विषय अजिबात नाहीये. तुम्ही कुठेही जाऊन आज सुद्धा आमच्या अकाउंटंटकडे मागणी केली तर तुम्हाला किती एफडी आहे, आमचा किती निधी आहे, तो संपूर्ण माहिती मिळेल. त्यांना असं वाटतं की निधी आहे आणि फक्त जे बजेट ठेकेदारांचं पेमेंट झालेलं नाही याचं कारण बजेट हेच कारण आहे. बजेटला जो खो घातला गेला त्याच्यामुळे पेमेंट त्याचं रिलीज होत नाही, पेमेंट त्यांना देता येत नाही. तेवढे प्रशासन त्यामुळे अडून राहिले. परंतु निधी नाही असा विषय अजिबात नाही. उलट नगराध्यक्ष मॅडमच्या काळामध्ये आम्ही कर्जमुक्त नगरपालिका केलेली आहे. एक LICचं एखादं लोन आहे ते पण वन टाइम पेमेंट करता येत नाही म्हणून ते राहिलंय. नाही तर आम्ही कर्जमुक्त नगरपालिका, चिपळूण कर्जमुक्त नगराध्यक्ष मॅडमच्या काळामध्ये आपण केलेली आहे. अशा तऱ्हेने आम्ही सगळे हे विकासाची गौरव आमची चालू आहे. आता काल सुद्धा त्यांची काय बैठक झाली. आता आमचे आणि कदाचित तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की माझे संबंध बऱ्याचशा त्या सगळ्यांशी चांगले आहेत सभामुळे. तर त्याच्यातल्या काही जवळजवळ 7 ते 8 नगरसेवकांनी मला असं म्हटलं की आम्हाला मॅडमने आमची कामं प्रामाणिकपणे केलेली आहेत, आम्हाला समजतंय, आम्हाला हे पटत नाहीये पण पक्षाचा आदेश म्हणून आम्हाला ह्यांच्यासमोर हे करावं लागतंय असं स्पष्ट त्यांनी आम्हाला सांगितलं. मध्ये बोलू का? झालं तुमचं? 2च विषय आहेत म्हणजे आपण मग मॅडमचं घेऊया. एक म्हणजे आता तुम्हाला ज्यांनी सांगितले मग ते पुढे येऊन का ना सांगत? दबाव पक्षाचा आदेश आहे, तुमच्याकडे असतात, तुमच्याकडे होते मॅडम 4 वर्ष होते, तर त्यांनी स्पष्ट येऊन भूमिका मांडली पाहिजे ना. आम्ही आता सगळे व्हिडिओ मध्ये सगळे ते मतदान करताना दिसतात. दिसणार ना, बरोबर. शस्त्र आहे ना. नाही मला काय म्हणायचं, एकीकडे तुम्हाला असं सांगताय दिसायला लागलं की कामं फास्ट चालली आहेत, लोक खुश आहेत, मॅडम बद्दल जनमतामध्ये चांगलं म्हटलं जात आहे. हे पुढचं आणि पुढच्या इलेक्शनच्या दृष्टीने एक चित्र दिसतंय की आता हे काम चांगलं चाललंय म्हणून निव्वळ ह्या दृष्टीने त्यांना पक्षाचे त्यांच्या पदाधिकारी अशी एक मीटिंग घेतली की नक्की नगरपालिकेचा कारभार काय चाललाय आणि नगरसेवकांची त्यांनी संवाद साधला. त्यावेळी सुरुवातीला त्यांचेच 4 नगरसेवक होते. पण तुमच्या कामाचं काय, तुमच्या कामाचं काय, तुमच्या कामाचं काय, आणि त्यावेळी त्यांचे जे कोण सदस्य, गुरुजी वगैरे हे सगळे त्याला हजर होते.
गुरुजी वगैरे हे सगळे हजर होते गुरुजी कोण? कोर कमिटी सदस्य गुरुजी एक आहेत त्यांचे नाव घ्या. त्यांचे इथे आहेत, आम्हाला काय माहिती, पण ते होते असं आमची माहिती आहे. काय तुम्ही विदेशात नाव घ्यायला काय अडचण आहे? आम्हाला कसं कळणार ते गुरुजी कोण आहे? समस्त चिपळूणवाल्याला गुरुजी या नावानं काम नगरपालिकेतलं अडकत नाही. त्याच्यावरती या नेताजींची अशी प्रतिक्रिया होती की ही होणारीच कामं भविष्यात आपल्या सर्वांना त्रासदायक आहेत आणि तिथनं हा डाव शिजायला सुरुवात झाली. आव्या केळसकर हा एक मोरा आहे, त्याला चालवणारा खेळाडू हा पाठीमागचा वेगळा आहे. ही वस्तुस्थिती त्यातली सगळ्यांचे वेस्टेड इंटरेस्ट जे आहेत. आता तुम्ही जर नीट बघा तर कालच्या सुद्धा मीटिंग मध्ये जे उपस्थित होते मिलिंद कापडी, शिरीष काटकर, मोहम्मद फकीर, हे सगळे माजी नगरसेवक आहेत. हे सगळे माजी नगरसेवक आहेत. नगरपालिका चालते कशी, चालवली कशी जाते, नगरपालिकेतलं पाणी पिणं म्हणजे काय हे या सगळ्यांना माहिती आणि याच सगळ्यांचे वेस्टेड इंटरेस्ट आहेत. हे लोक प्रेशर टाकून या नगरसेवकांचं वापर करून घेत आहेत. बरं ठीक आहे, आता मॅडम